काय मीरा, कसा होता शाळेचा दिवस? अगं आई, आज आम्ही शाळेत ना मॉक बिझनेस एक्सरसाइज केली. मी खूप वस्तू विकल्या, पण आमच्या शिक्षकाने मला सांगितलं की माझा खर्चही झालाय. मला आता कळत नाहीये की मी नफा कमवला की तोटा केला. मला जरा समजावशील का? मीरा, नफा आणि तोटा हे व्यवसाय आणि वैयक्तिक अर्थसंकल्पाचे मूलभूत घटक आहेत. मी तुला हळूहळू समजवते. आता नफा म्हणजे काय? तर नफा म्हणजे तुम्ही कमावलेली रक्कम म्हणजेच राजस्व. तुमच्या खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा होणारा आर्थिक फायदा म्हणजेच नफा. आता या नफ्याचं सूत्र काय आहे? तर राजस्व वजा खर्च. ग्रॉस नफा आणि नेट नफा. ग्रॉस नफा म्हणजे राजस्व वजा थेट खर्च, म्हणजे जसं की कच्चा माल. आणि थेट नफा म्हणजे काय? तर राजस्व वजा सर्व खर्च. थेट आणि अप्रत्यक्ष खर्च जसे की भाडे आणि पगार. आता उदाहरण द्यायचं झालं तर, जर तू 1,000चे उत्पन्न विकलेस आणि 400 रुपये कच्च्या मालावर खर्च केलेस तर तुझा ग्रॉस नफा किती झाला? तर 600 रुपये. जर तू 200 रुपये भाड्याचा खर्च केला तर तुमचा नेट नफा किती झाला? तर 400 रुपये. म्हणजे सर्व खर्च भरल्यानंतर जी रक्कम उरते ती नफा असते. अगदी बरोबर. हा तुमच्या प्रयत्नांचा आणि योग्य निर्णयांचा फायदा आहे. आता तोटा म्हणजे काय? तर तोटा म्हणजे तुमचा खर्च तुमच्या राजस्वापेक्षा जास्त असतो तेव्हा होणारा आर्थिक तोटा. आता याचं सूत्र काय आहे? तर तोटा बरोबर खर्च वजा राजस्व. आता उदाहरण म्हणजे, जर तू 500 रुपये कमवलेस पण तुझा 700 रुपये खर्च झाला तर तुझा 200 रुपये तोटा होतो. हे खूप निराशाजनक वाटतं. तोटा टाळता येईल का पण? हो, योग्य खर्च नियंत्रण आणि योग्य किंमत ठेवून तोटा कमी करता येतो. आता नफा आणि तोट्याचे मुख्य घटक काय? तर खर्च मूल्य म्हणजे सीपी. वस्तू तयार करण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी खर्च केलेली रक्कम. विक्री मूल्य म्हणजे एसपी. वस्तू विकण्यासाठी ठेवलेली किंमत. आता नफा मार्जिन कसं ठरवायचं? तर प्रत्येक 1 रुपये राजस्वावर तुम्ही किती नफा कमवता हे टक्क्यात दर्शवतं. याचं सूत्र काय आहे? तर नफा मार्जिन बरोबर नफा भागिले राजस्व गुणिले 100. आता ब्रेक इव्हन पॉईंट सांगायचे झाले तर जिथे राजस्व आणि खर्च समान होतात ना, आणि नफा किंवा तोटा नसतो. हे सगळे शब्द माहिती असणं का गरजेचं आहे? हे तुम्हाला चांगले आर्थिक निर्णय घेण्यास आणि नफा सुधारण्यास मदत करतात. आता नफा वाढवण्यासाठी किंवा तोटा कमी करण्यासाठी सुद्धा काही टिप्स आहेत. राजस्व वाढवायचं म्हणजेच जास्त उत्पादन विकलं गेलं पाहिजे. नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध उत्पादनं सादर करायची आणि विक्रीसाठी जाहिराती आणि प्रमोशन्स वापरायचे. खर्च कमी करायचा म्हणजे कच्च्या मालासाठी चांगले दर मिळवायचे. अनावश्यक खर्च कमी करायचा. कचरा कमी करण्यासाठी प्रभावी पद्धत वापरायची. स्पर्धात्मक किंमत ठेवायची. बाजारातील ट्रेंड्सचा अभ्यास करून आकर्षक आणि नफ्याच्या किमती आपण ठरवायच्या. आर्थिक कामगिरी ट्रॅक करायच्या. अकाउंटिंग सॉफ्टवेअर किंवा साधनांचा वापर करून नफा आणि तोटा नियमितपणे तपासायचा. तर नफा आणि तोटा व्यवस्थापित करणं विमान चालवण्यासारखं आहे? हो, तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्या आर्थिक यशाच्या दिशेने प्रभाव टाकतो. धन्यवाद आई. आता मला नफा आणि तोटा का महत्त्वाचा आहे आणि कसं मोजायचं हे समजलं आहे. मीरा, व्यवसाय असो किंवा वैयक्तिक आर्थिक व्यवहार, नफा आणि तोटा ट्रॅक करणं यशासाठी महत्त्वाचं आहे. मी आमच्या पुढील प्रोजेक्टमध्ये आणखीन जास्त नफा कमवायचा प्रयत्न करेन. वा, बघ, पुढच्या वेळी तुला नक्कीच नफा होईल. आलं मी.